आपण आपल्या गाडीची सर्व्हिसिंग रेग्युलर करतो, मात्र आपल्या शरीराच्या सर्व्हिसिंगचं काय? तर काळजी करू नका, कारण संगमनेरमध्ये आपल्या सेवेत दाखल झालंय ॲजिलस डायग्नोस्टिक्स. साक्षी पॅथॉलॉजिकल सर्व्हिसेस अंतर्गत सुरू असलेल्या ॲजिलस डायग्नोस्टिक्समध्ये 82 प्रकारच्या शारीरिक रक्तलघवी चाचणी फक्त 2300 रुपयात. भारतातील विश्वसनीय नाव असलेल्या या डायग्नोस्टिक्समध्ये ॲलर्जी टेस्ट, थायरॉइड टेस्ट, कॅन्सर मार्कर तसेच इतर ॲडव्हान्स टेस्टसाठी आजच संपर्क करा. साक्षी पॅथॉलॉजिकल सर्व्हिसेस, कृष्णा प्राईड, पहिला मजला, जठार हॉस्पिटल जवळ, ताजनेमाळा, संगमनेर. संपर्क 9822 26 35 63 आणि 88 30 16 14 08. क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्तानं अहिल्यानगर शहरामध्ये भक्ती, कला आणि सक्षमीकरणाचा त्रिवेणी संगम पाहायला मिळाला. युवा उद्योजिका प्रणल गारोडकर आयोजित श्री अस्तित्वाची जननी या उपक्रमाअंतर्गत 4 जानेवारीला महिलांसाठी उलन मॅट आणि रेडी रांगोळीचं मोफत वर्कशॉप तसेच प्रेरणादायी नाटकाचं आयोजन केलं गेलं. या कार्यक्रमाला शहरातील शेकडो महिला आणि तरुणींनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिलाय. कार्यक्रमाचं मुख्य आकर्षण ठरलं ते म्हणजे महाराष्ट्राच्या लाडक्या अभिनेत्री मेघनाताई झुजम यांनी सादर केलेली मी सावित्रीबाई फुले हे एकपात्री मोटिवेशनल नाटक. अनेक पुरस्कारांनी सन्मानित असलेल्या या नाटकाच्या माध्यमातून सावित्रीबाईंचा संघर्ष आणि त्यांचे विचार मेघनाताईंनी अत्यंत प्रभावीपणे मांडले. नमस्ते, मी अभिनेत्री प्रबोधनकार मेघना झुजम आणि आज प्रणल आर्ट तर्फे अतिशय सुंदर सावित्रीबाई फुले यांची जयंती या ठिकाणी साजरी करण्यात आली. खरं तर जयंतीला आपण पाहतो फक्त दीपप्रज्वलन होतं, सावित्रीबाईंच्या फोटोला आपण हार घालतो, पण विचारांची जयंती आज खऱ्या अर्थाने प्रणलनी या ठिकाणी केली असं मला खूप छान वाटतंय. त्यामुळे कारण बायकांनी स्वतःच्या पायावर उभं राहावं, काहीतरी करावं, यासाठी त्यांनी आज हे ट्रेनिंग आयोजित केलं. म्हणजे एक वेगळी जयंती या ठिकाणी मला पाहायला मिळाली. आज मी जो माझा प्रयोग आहे, मी तुमची सावित्रीबाई फुले, हा एकपात्री मोटिवेशनल प्रयोग तिने ठेवला की तो ऐकल्यानंतर बायका प्रेरित व्हाव्यात, काहीतरी करावं. आणि फक्त प्रयोग न करता त्या बायकांना मोफत या ठिकाणी रांगोळीचं प्रशिक्षण देण्यात आलं की त्या स्वतःच्या पायावर उभं राहाव्यात. आणि त्याचं आयोजनही अतिशय सुंदर अशा या हॉलमध्ये करण्यात आलं की त्यांना एक सुंदर परिपूर्ण असं वातावरण मिळावं, एक आनंदी आणि उत्साहाचं वातावरण. आणि अशी ही सावित्रीबाईंची जयंती आज खऱ्या अर्थाने विचारांची जयंती झाली असं मला वाटतंय. त्यामुळे आज या अहिल्यानगरमध्ये येऊन खरंच मी पावन झाले. या संपूर्ण उपक्रमाच्या यशस्वीतेसाठी कमल जालिंदर कोतकर यांनी मोलाचं योगदान दिलं. महिलांनी केवळ चूल आणि मूल यात अडकून न राहता आर्थिकदृष्ट्या सक्षम व्हावं, यासाठी त्यांनी या शिबिराचं आयोजन केलं होतं. आज सावित्रीबाई फुले जयंती निमित्ताने आपण अहिल्यानगरमध्ये एक दिवसीय उलन मॅट रांगोळी आणि रेडी रांगोळी याचा महिलांच्या हाताला काहीतरी रोजगार मिळावा यासाठी एक छान असा वर्कशॉप भरवला होता आणि खूप महिलांनी याच्यामध्ये पार्टिसिपेट केलं. आणि या कार्यक्रमासाठी आपल्याला एक विशेष आपण एक पात्री ठेवली होती. सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त एक पात्री मेघनाताई झुजम यांचा असा खूप छानसा असा आपण प्रोग्राम इथे अरेंज केला होता. या कार्यक्रमासाठी आपल्याला विशेष असं खूप मोठं असं सहकार्य भेटलं ते कमलताई कोतकर यांचं. आणि त्यांच्या सहकार्यांनी त्यांची खूप दिवसांची इच्छा होती की बायकांनाही असं काहीतरी हाताला रोजगार निर्मिती व्हावी, यासाठी त्यांनी खूप मोठं योगदान यांचं या कार्यक्रमाला आपल्याला लाभलं. त्याच्यामुळे खूप खूप धन्यवाद. महिलांच्या हाताला रोजगाराची संधी उपलब्ध करून देणं आणि सावित्रीबाईंचे विचार घराघरात पोहोचवणं हाच यामागचा मुख्य उद्देश होता. महिला संघटित झाल्या तरच खऱ्या अर्थानं समाज सुधारेल, अशा भावना कमल कोतकर यांनी व्यक्त केल्या. सावित्रीबाई फुलेंच्या जयंती निमित्ताने हा कार्यक्रम इथं प्रणल गारोडकर मॅडमनी ठेवलेला आहे. यात महाराष्ट्रात सावित्रीबाई फुलेंनी पहिली शाळा काढली, जिथून महिलांना घराच्या बाहेर पडण्याची आणि शिक्षणाची सर्वात मोठी संधी मिळाली. आणि सगळ्याच याच्यावर महिलांची उन्नती झाल्यामुळं आणि महिलांना या कार्यक्रमामध्ये उलन किट देऊन महिलांना घरगुती कामगार मिळावा म्हणून वाटप केली. याबद्दल एवढे बोलून प्रणल गारोडकर मॅडमचे मी हार्दिक शुभेच्छा देऊन अभिनंदन करते की त्यांनी वारंवार असे कार्यक्रम घ्यावे, महिलांना प्रेरणा द्यावी. या कार्यक्रमात महिलांना आत्मनिर्भर करण्यासाठी उलन मॅट आणि रेडी रांगोळी बनवण्याचं मोफत प्रशिक्षण दिलं गेलं. या कलेचा वापर करून महिला घरी बसून आपला उद्योग सुरू करू शकतात. हा संदेश या वर्कशॉपच्या माध्यमातून दिला गेला.
या सोहळ्याला अनेक मान्यवरांनी उपस्थित राहून महिलांचं मनोबल वाढवलं. यामध्ये गौरी नन्नवरे, रेणुका पुंड, ॲस्ट्रॉलॉजिस्ट अभिलाषा, राष्ट्रवादी काँग्रेस शहर जिल्हा उपाध्यक्ष भरत गारुडकर यांसह शहरातील प्रतिष्ठित नागरिक आणि महिला मोठ्या संख्येनं हजर होत्या. शुभम पाचरणे, सी न्यूज मराठी, अहिल्यानगर. तिळगुळ संपली आणि बाई पहिलं हळदी कुंकू झालं. आवाज ते आम्ही नाही बाबा, आम्हाला जाती बाहेर म्हणून जाताना पोरीनो ही दुर्गती पसरली. तेवढ्यात गायकवाडाचं सांगावाला. दादा, अरे 7 दिवसावर आले लग्न, सगळी तयारी झाली, पण फर्निचरचं काय? गृहवस्तू भांडार 10 ठिकाणी फिरण्यापेक्षा आपल्याला हव्या असलेल्या वस्तूंच्या हजारो व्हरायटीज एकाच ठिकाणी पाहायला मिळतात फक्त गृहवस्तू भांडार मध्ये.